राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आणि नगर परिषदेची निवडणुका आहेत। राज्यात महायुती असली तरी स्थानिक स्तरावर पक्ष वेगवेगळे निर्णय घेत आहेत। सध्याच पत्रकार परिषद संपन्न झाली तर बाबा आत्राम यांनी एक आरोप केला होता की भाजप पक्षाने 5 कोटी रुपये खर्च करून मला पराभव करण्याचे प्रयत्न केले। काय म्हणा? आता होऊ घालणाऱ्या स्थानिक निवडणुकीबद्दल आता 2 दिवसापूर्वीच आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांनी बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये सांगितलं की युतीबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक लेवलवरती घ्या आणि त्यांना वाटत असेल की कुठे युती करायची आहे तिथे युती करा, जिथे स्वतंत्र लढायचं तिथे स्वतंत्र लढा, असं त्यांनी स्पष्टपणे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। तर आम्ही काही दिवसामध्ये आता निवडणूक प्रक्रिया राबवायची आहे, त्या संदर्भात आम्ही प्रक्रिया राबवणार आहोत। त्यामध्ये त्यांना ॲप्लिकेशन मागवतो आहे आणि मग त्याच्यानंतर चाचपणी करून आम्ही डिसाईड करू की आपले जिथं बळ आहे आपल्या कार्यकर्त्यांचं तिथं आपण स्वतंत्र लढू आणि मग जिथं वाटतं आहे की त्यांचे तिथे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल ते तिथे त्यांना आपण देण्याचा प्रयत्न करू। पण जे आतापर्यंत निर्णय व्हायचा आहे, आम्ही सर्व राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटांना एकदा भेटून त्यांना बोलून त्यांचा मेसेज कन्वे करण्याचा प्रयत्न करू। तर सर, सध्या आत्राम हे चामोर्शी सभा घेतले तर ते म्हटले की 51 सीट राष्ट्रवादी स्वतः लढणार आणि शिंदे गट जे आहे ते महायुतीत निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे। तर याबाबत काही चर्चा झाली आहे का? कारण की काल मुख्यमंत्री इथे होते। काल मुख्यमंत्री साहेब इथे आलेले होते, ते काही जे 61 नक्षलवादी समर्पण केले होते त्या संदर्भात ते आले, पण त्या या निवडणुकीबद्दल काल काही बोलण्यात आलं नाही। पण मी सांगतोय की माननीय धर्मरावबाबा आत्राम या जिल्ह्याचे मोठे नेते आहेत, ते काही वक्तव्य केले असतील, पण त्यांचा आपल्या पक्षाबद्दलचा जो निर्णय आहे तो योग्य असू शकतो, पण आमचा निर्णय आमच्या भाजपाच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ आणि मग त्याच्यानंतर त्यांना कळू। आणि तुम्ही सध्या गडचिरोलीचे आमदार आहात, एक मोठी भूमिका विधानसभेतील तुमच्यावर जबाबदारी देण्यात आली होती, तर जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुकीकडे कशा प्रकारे बघता? एक विद्यमान आमदार म्हणून आणि भाजपाचा कट्टर कार्यकर्ता म्हणून मी या निवडणुकीला एक या दृष्टीने बघतोय की आम्हाला 100% माझा भाजपा इथे बसला पाहिजे। जिल्हा परिषदमध्ये, नगर परिषदमध्ये आणि नगरपंचायतमध्ये आपला भाजपा बसेल या प्रयत्नाने मी 1000% काम करेन आणि आपल्या म्हणजे माझं कार्य आणि माझ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याचं काम करेन। विजय वडेट्टीवार यांनी 2 दिवसाअगोदर एक पत्रकार परिषद घेतली होती, तर त्यात त्यांनी आरोप केला होता की या येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत कुठे ना कुठे लँड मेटल कंपनी किंवा खनिजची जे निधी आहे निधीचा वापर करून सत्तेत येण्याचे महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत। आम्ही आमचा भारतीय जनता पक्ष आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्याचे सर्व कार्यकर्ते सक्षम आहे। आम्ही कोणाकडे निधीचा वापर करण्याचा प्रयत्न नाही आहे, पण आमच्या स्वबळावर लढू आणि आम्ही आमची सत्ता इथे प्रस्थापित करू असं तुम्हाला सांगतो। सर, अध्यक्षपद जे आहे ते सर्वसाधारण महिला आहे, तर कोणत्या पक्षाचे अध्यक्ष बसेल का वाटतं तुम्हाला? आपण याच्यापूर्वी तर मी म्हणेन की इलेक्शन होऊ द्या, मग जे निवडून येतील त्याच्यामधून चाचपणी करू, जो बेस्ट कॅन्डिडेट असेल त्या कॅन्डिडेटला आपण समोर करू, म्हणजे कोणत्या पक्षाचं नाही। आम्ही म्हणतोय की आतापर्यंत आपली सरकार BJP सरकार जेव्हा महिलांना एका केंद्रबिंदू ठेवून एक आरक्षण देत आहे आणि मग जे काही योजना राबवत आहे, कुठेतरी आम्हाला वाटतोय की इथे बसणारी व्यक्ती जी असेल ते पूर्णपणे इंडिपेंडेंट असेल आणि स्वतःची विचारसरणी असेल आणि एक महिलांना नेतृत्व देण्याचं काम करेल, असेच नेतृत्वांना आपण समोर तिथे बसवण्याचा प्रयत्न करू। आपण बघू शकतो की गडचिरोली जिल्ह्याचे आमदार, भाजपचे वरिष्ठ नेता मिलिंद नरोटे हे राजकीय मुद्द्यांवर प्रतिक्रिया देत होते। कॅमेरामॅन सोहेल पठाणसोबत MD इरफान, TV9 गडचिरोली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.